कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी इथं दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्त भाविकांची गर्दी झाली आहे। कडाक्याच्या थंडीतही पहाटेपासून मोठ्या संख्येनं भाविक दर्शन घेण्यासाठी दत्त मंदिरात दाखल झाले। सायंकाळी साजरा होणार जन्मकाळ सोहळा। नृसिंह सरस्वती स्वामी दत्तदेव संस्थान आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं सुविधा उपलब्ध करून दिल्यात। आज मंदिरात पहाटे काकड आरती व षोडोपचार पूजा झाली। दुपारी 12:30 वाजता श्रींच्या चरण कमलावर महापूजा व महाप्रसाद। दुपारी 3 वाजता ब्रह्मवृंदांकडून पौमान पंचसूक्ताचं पठण होईल। त्यानंतर दुपारी 4 नंतर नारायण स्वामी महाराजांच्या मंदिरातील श्रींची उत्सव मूर्ती मुख्य मंदिरात आणण्यात येईल। सायंकाळी 4:30 वाजता संकेतबुवा काणे यांचे कीर्तन होऊन सायंकाळी 5 वाजता दत्त जन्मकाळ होईल। त्यानंतर पारंपरिक आरती पाळणा होऊन सुंठवडा वाटण्यात येईल। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दत्त महाराजांचा दुसरा अवतार नरसिंह सरस्वती यांची राजधानी असलेलं आणि ज्यांची तपोभूमी असलेलं श्री क्षेत्र नरसोबावाडीमध्ये आज दत्त जयंतीचा उत्सव अत्यंत उत्साहामध्ये पार पडत आहे। सकाळी पहाटे काकड आरती, दुपारी महापूजा, संध्याकाळी ठीक 5 वाजता मुख्य मंदिरामध्ये दत्त महाराजांचा जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे आणि संध्याकाळी धूप दीप आरती पालखी सोहळा अशा पद्धतीनं आजचा हा सोहळा या श्री क्षेत्र नरसिंहवाडीमध्ये संपन्न होत आहे। लाखो भाविक दर्शनासाठी येत आहेत आणि अत्यंत उत्साहानं हा सोहळा संपन्न होत आहे। कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम असल्यामुळं अष्टतीर्थ या नदीमध्ये असल्यामुळे या क्षेत्राला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे। सर्व भाविक आपल्या मनोकामना परिपूर्ण व्हाव्यात, दत्त महाराजांचं डोळे भरून दर्शन व्हावं आणि सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात या दृष्टिकोनातून या तपोभूमीमध्ये या राजधानीमध्ये येऊन दत्त महाराजांचं दर्शन घेत आहे। श्री गुरुदेव दत्त। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।